Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. की मुळात तुमचं काय मत आहे? कारण की एक मतप्रवाह असा सुद्धा आहे की तीन भाषा लादण्यापेक्षा एकतर मराठी इंग्रजी ह्या तर आहेतच, त्याच्यासोबत अशी काहीतरी गोष्ट ऍड करा की ज्याचा पुढे जाऊन त्यांना करिअरच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो, किंवा क्रीडा सारखी गोष्ट असेल, कलेसारखी गोष्ट असेल, ती समाविष्ट करता येऊ शकते. असं असताना त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेची शक्ती का आहे? आणि त्याच्यामध्ये सुद्धा खास करून हिंदी अशी भाषा की जी फक्त संवादापुरती आहे. इंग्रजीमध्ये व्यवहार आहे, आपण जगभरात जाऊन म्हणजे त्याच्यामध्ये करिअर घडवू शकतो. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. हिंदीमुळे असं काय होणार आहे, असा त्यातला एक मूळ प्रश्न आहे. मुळात असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता मी लहानपणापासून जे शिकत आलो त्याच्यामध्ये हिंदी म्हणजे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे याच्या अनेक परीक्षा म्हणजे 4 परीक्षा मी दिल्या. कोणाची सक्ती नव्हती, शिक्षकांची नव्हती, मराठी शाळा होती, मराठीचंही होतं, वाचन मराठीतनं होत होतं. सर्व प्रकारच्या कथा कादंबऱ्या वाचत असताना एक दिवस प्रेमचंद हातात आले. प्रेमचंद हातात आल्यानंतर लक्षात असं आलं की मराठीपेक्षाही थोडं वेगळं वाङ्मय आहे. आणि मग रवींद्रनाथ हातात आले. अशा ज्या भारतामध्ये ज्या विविध भाषा आहेत या भाषामध्ये गेल्या 1,500-2 हजार वर्षात असे कधी वाद झाल्याचं ऐकिवात नाही किंवा लिखित रूपात आढळत नाही. मग या भाषा भगिनी भारतातल्या सगळ्या एकत्र नांदलेल्या आहेत. एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज या संतांनी हिंदीमधनं काव्य केलेले आहे. मला अजून आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातला एक शिंपी समाजातनं जन्माला आलेला 500-700 वर्षापूर्वीचा संत तरुण पंजाबमध्ये जातो, पंजाबी भाषा शिकतो, पंजाबी भाषेमध्ये काव्य करतो, राष्ट्र उत्थानाचं काम करतो. विद्यापीठ नष्ट झालेलं होतं तक्षशिला, त्याच्यानंतरचा काळ. तर हे पाहिलं तर आजचे हे भाषांचे वाद याच्या मागे अन्य काही कारणं आहेत का याचा शोध घेतला पाहिजे. भाषांचे वाद जे आहेत त्याचा जर गेल्या 100 वर्षाचा हे काढला तर भारताचं ऐक्य कलुषित व्हावं. भारत जो एकत्र नांदतो गेल्या काही हजार वर्षापासून तो विभक्त व्हावा. तो विभक्त होण्याची जी कारणं आहेत वादाची गेल्या 100 वर्षातली वेळी तमिळ असो, तेलुगू असो, या सगळ्या भाषिक याचे त्याचं मूळ जे आहे ते ह्या भाषिक वादाशी आहे. आणि मग भाषा युरोपात म्हणजे अनेक जण मांडतात युरोपात कसं आहे फ्रेंच भाषा आहे, त्याचं एक राज्य आहे किंवा एक देश आहे, तसे भारताचे वेगवेगळे देश व्हावेत अशा प्रकारचा विचार करणारा गट याच्या मागे नाही ना या वादांच्या. हा वाद आत्ता या 4-5 महिन्यात आलाय तो वेगळा आहे. तो मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने यांची विचार आहेत. पण एकूण भाषिक वाद जो भारतात आहे तो का आहे? आम्ही यापूर्वी म्हणजे मी लहान असताना मला तथागत गौतम बुद्ध हे कुठल्या भाषेचे माहीत नव्हते, ते मला मराठीच वाटायचे. शरदचंद्र चटर्जी मला मराठीतच वाटायचे. सर्व देशातली जी सेकंड मराठीतनं मी शिकल्यामुळे ते मराठी वाटायचे. मोठा व्हायला लागल्यानंतर अरे बंगाली आहेत, पंजाबी आहेत, कबीर आहे. कबीर यांच्या दोह्यांचा अभ्यास केला तर ज्ञानेश्वरी जितकी जवळची आहे, गाथा जेवढी जवळची आहे, किंवा भागवत एकनाथी भागवत जे प्रस्थानत्रयी आहे हे जितक्या जवळचं आहे तितकंच कबीर मला अधिक जवळचा वाटतो. हिंदी भाषिक म्हणून नाही, ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत त्या भाषेमध्ये का अडकवून ठेवायच्या? भाषेत अडकवलं तर आज मराठी भाषा म्हणजे एक मोठे तज्ज्ञ आहेत, संगणक तज्ज्ञ. ते 30-35 वर्षापूर्वी आम्ही काम करत असताना भटक्या विमुक्तांच्या ह्याच्यात अनेक भाषा समोर आल्या आणि मी त्यांच्यावर प्रश्न केला की ही आम्ही जी शाळा काढली ही मराठी आहे, पण ही मुलं पारधी आहेत म्हणजे मारवाडी भाषा आहे त्यांची, लमणाची मुलं आहेत त्यांची मारवाडी भाषा आहे, वडार मुलं आहेत त्यांची तेलुगू भाषा आहे, जे कैकाडी आहेत त्यांची कानडी भाषा आहे. ह्या वेगवेगळ्या भाषांना घेऊन आम्ही एकत्रित शाळा चालवली
आणि प्रत्येक भाषेतल्या मुलांच्याकडे आम्ही शिकवायला लागलो मराठी. मराठी येतच होतं, मराठी चांगलं येत होतं. इंग्रजी शिकवायला लागलो, संस्कृत शिकवायला लागलो. या 2 भाषा आणि 4 भाषा अन्य, याच्यातनं लक्षात आलं या 2 भाषा ऐकता ऐकता त्यांना खूप वर्ष जायचं शिकायला. पण मारवाडी आणि तेलुगू, मारवाडी आणि कानडी म्हणजे पारधी आणि वडार, पारधी आणि कैकाडी हे सगळे एकत्र राहत होते. त्यांना कानावरती पडून पडून एकमेकाच्या भाषा आपोआप यायला लागल्या. 4थी पर्यंत संवाद आला मराठी भाषा आमच्याशी, पण आपापसात त्यांचा संवाद चालायचा तो या बहुभाषिक याच्यात. आजही आमच्या गुरुकुलामध्ये हे प्रश्न नाही आहेत. त्यामुळे मराठीचं संवर्धन करण्याकरता किंवा भारतीय भाषांचं संवर्धन करण्याकरता जरी आम्ही महाराष्ट्र असं म्हणत असलो तर मी भारताचे एक अंग आहोत. तर आम्हाला भारतीयत्व म्हणून जे काही आहे अस्मिता, जशी महाराष्ट्राची अस्मिता भारताच्या अस्मितेपेक्षा मोठी होऊ शकत नाही. दोन्ही एकच आहे. मग ही अस्मिता जर पाहिली तर ती आम्हाला कुठे दिसते आता? काही लाख लोक खेड्यापाड्यातनं येतात, तुळशी वृंदावन महिला डोक्यावर घेतात चालत. 2 कवी म्हणजे संत पण त्यांचं बाजूला ठेवून, अध्यात्म बाजूला ठेवून जर पाहिलं तर वर्षानुवर्ष, वर्षातले 2 एकादशांना, 12 महिने एकादशीला ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, गाथेचं पारायण होतं, एकनाथी भागवताचं पारायण होतं. हे प्रस्थानत्रयी, प्रस्थान म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं. हे जाणं जे आहे हे कुठल्या सरकारने निर्माण नाही केलेलं, कुठल्या कायद्याने निर्माण नाही केलेलं, हे आतून आलेली ही अस्मिता आहे मराठीची. ही पुढच्या काळात जपली जाणार आहे का? एक ह्या हिंदीचा जसा भाग आहे तसा आज, म्हणजे मगाशी मी चर्चा करत होतो, यांना सांगितलं पुण्यामध्ये शनिवार पेठेत नानावाडा मराठी शाळा होती आणि दुसरी आत्ता ज्याचं नाव गाडगीळ प्रशाला आहे, म्हणजे आता ती शाळा नाहीच आहे. 35 वर्षापूर्वी या दोन्ही शाळा बंद झाल्या मराठी भाषेतल्या. शनिवार, नारायण, सदाशिव यातली मुलं तिथे येत होती. 90% एका मध्यमवर्गीय विशिष्ट समाजातली मुलं तिथे येत होती. आज त्या 30-35 वर्षापूर्वी दोन्ही शाळा बंद झाल्या आणि त्यांची मुलांचा सर्वे केला मी की बंद का झाली, पेपर आल्यानंतर की बंद झाली. त्याचं कारण असं आहे की मुलं इंग्रजी शाळेत जायला लागली. इंग्रजीचा कुठलीही सक्ती न करता, त्रिभाषा सूत्रात ती आहेच, इंग्रजीची सक्ती न करता इंग्रजी आमच्या माथ्यावर बसली आणि मराठीची जागा तिने घेतली. खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा बालवाड्या, नर्सरी या इंग्रजी माध्यमात आहेत. मराठी माध्यमांच्या शाळांच्या पेक्षाही सेंट्रल बोर्डाच्या शाळांचं माध्यम असणारे इंग्रजी शाळा आज गावोगावी आहेत. बहुतेक आमदारांनी काढलेल्या आहेत, बहुतेक खासदारांनी काढले आहेत, बहुतेक साखर कारखान्यांनी काढलेले आहेत. मराठी भाषिक आहेत हे सगळे. त्यामुळे इंग्रजीचा प्रसार हा म्हणजे ज्ञानभाषा आहे ती जागतिक, कॅन्सर सारखा मराठीला खाऊन टाकू लागलेला आहे. मला खरं तर